खरं तर यांच्याशी गप्पा आणि अशी गप्पांची मैफिल ही तुमच्यापैकी बहुतेकांची म्हणजे प्रत्येकाची जवळपास ही झालेली आहे. पण आज ही मैफिल एक प्रातिनिधिक स्वरूपाची असेल. काही अगदी निवडक मोजके प्रश्न असणार आहेत की जे प्रश्न आज ज्यांना या उद्योगात काही करू पाहायचंय, ज्यांना या क्षेत्रात काही करू पाहायचंय त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. अगदी खरं तर सुरुवात मला करायची आहे, म्हणजे मी मगाचपासून इथे जे काही संभाषण चाललंय ते सगळं मला दिसतंय इथे प्रतिबिंब तुमच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये. कारण इथे ज्या ज्या गोष्टी घडतायत त्याच्या सगळ्या रिॲक्शन्स या त्यांच्या चेहऱ्यावर मला इतक्या सुंदर दिसत आहेत की तीच पावती आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा खूप मोठा व्हावा. आणि अनेक मित्रमंडळी जी त्यांची जोडलेली आहेत त्यापैकीच एक चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर इथे आलेले आहेत. आपण स्वागत करूया त्यांचं. तर पुन्हा एकदा प्रश्नाकडे वळते की आई वडिलांची अशी एक इच्छा असते की साधारण शिक्षण, लग्न, नोकरी या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. म्हणजे एक ठराविक नोकरी असावी असं एक मध्यमवर्गीय वसईतलं तुमचं जे घर आहे त्या घरातल्या माणसांची एक धारणा असते. पण मग अशा या पार्श्वभूमीवर व्यवसायाची बीजं जी आहेत ती कशी रुजली? एकदम कमी वयात समजून आलंय की नोकरी म्हणजे एकदम लिमिटेड जगणं म्हणजे नोकरी. तर मला असं वाटलं की नोकरी आपण करावी पण फक्त अनुभवासाठी. आणि लहानपणीपासून म्हणजे आर्थिक दुर्बलता ही एक कमजोरी नव्हती, ही माझी ताकद होती. आणि मला परिस्थिती चेंज करण्यासाठी जर कुठच्या गोष्टीची गरज होती तर ते होतं एंटरप्रेन्योरशिप, व्यावसायिक बनणं. तर लहानपणीपासूनच मला याचा फार छंद होता आणि मला माझ्या आई वडिलांनी चांगला सपोर्ट दिला. माझे वडील आणि आई नेहमी म्हणायचे की तुला काय जे करायचे असेल ते तू कर, कायद्याच्या धाऱ्यात राहून कर. तुला कमीत कमी झोपण्यासाठी जागा आणि 2 वेळचं जेवण किंवा 3 वेळचं जेवण आम्ही पुरवू शकतो. आणि तू तुझ्या हिंमतीप्रमाणे जेवढं प्रगती जीवनामध्ये करू शकतो ते कर, आम्ही तुला पाठिंबा देऊ. तर लहानपणीपासूनच एक इच्छा होती की आपण काहीतरी वेगळं करावं. जे सगळेच जगतायत तसं न जगता जर लहानपणीपासून जर आपण आपले विचार कंट्रोल करू शकलो किंवा डेव्हलप करू शकलो तर नक्कीच उद्योजक होण्यासाठी आपल्याला फार कमी वयात हिंमत वाढते. बरोबर आहे. आणि एक गोष्ट आठवते की एकदा अशी वेळ आली होती की आता नोकरी करायची वेळ येईल की नाही, येईल की काय असं वाटत होतं. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्हाला रात्रभर झोप लागली नव्हती. तर हे जे स्वप्न आहे हे आजचा उद्योजक किंवा आजचा तरुण नक्की बघू शकतो का? नक्कीच. म्हणजे मी जे केलंय किंवा माझ्यासारखे जे तरुणांनी या देशामध्ये जे केलंय काय अद्भुत नाहीये. असे 85% उद्योजक जे जगात आहेत ते फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स आहेत. म्हणजे ही काय कठीण गोष्ट नाही, इट इज सोपं, इट इज व्हेरी इझी. फक्त मनामध्ये विचार आणणं महत्वाचं आहे. जर आपल्या मनामध्ये विचार आला तर आपण नक्कीच करू शकतो. पण त्याला लागणारी जी सामग्री आहे म्हणजे सुदैवाने मी एका चांगल्या शाळेत होतो, सुदैवाने मी एका चांगल्या कॉलेजमध्ये होतो जिथे माझे सगळे मित्रमंडळी जे होते ते सगळे गुजराती मारवाडी होते. त्यांना नोकरी म्हणजे काही माहीतच नसतं. त्यांच्या रक्तामध्ये व्यवसाय हा असतो आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला जेव्हा आपल्या आयडिया जेव्हा आपण बाउन्स करतो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला प्रोत्साहन मिळतं की हे करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही मध्यनजर ठेवलं तर नक्कीच उद्योग करणं अतिशय सोपी गोष्ट आहे. इच्छा असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. इच्छा असणं गरजेचं आहे हे तर आहेच, पण इच्छा तिथे मार्ग ही गोष्ट आहे. पण त्या बरोबरीने एका उद्योजकाला भांडवल हे असलं पाहिजे. म्हणजे अनेकदा असं आम्ही ऐकलंय की तुमच्याकडे थोडी तरी पुंजी हवी. तर याबद्दल काय सांगताय? हे एकदम चुकीचं आहे. कुठचाही व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतच नाही, कॅपिटलची गरज लागत नाही. तुमच्यामध्ये हुनर असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये जर हुनर असली तर नक्कीच तुम्हाला लोक पार्टनरशिप ऑफर करतात, तुम्हाला पाठिंबा देतात. असे अनेक लोक आहेत म्हणजे जगात जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांना सगळ्यांना अशा लोकांची शोध असते की जो व्यक्ती आपल्या पैशाला मल्टिप्लाय करून देऊ शकतो. आपल्या उद्योगात पैसे लावणारे अनेक लोक आहेत. आपल्याला निवडावे लागतात. जेव्हा तुमचं यश सुरू होतं उद्योगाचं तेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कोणाचा पैसा लागेल किंवा लावायचा आहे याचं तुम्ही चॉईस करू शकता. पण सुरुवातीला तसं कदाचित नसतं. मी असं म्हणतो जर आपल्याकडे काबिलियत असेल, आपल्याकडे केपेबिलिटी असेल तर आपण नोकरी अशी करावी ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच व्यवसायामध्ये किंवा त्याच संस्थेमध्ये भागीदारी मिळू शकेल. आणि हा आपला पहिला टप्पा असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करू शकता मोठा व्यवसाय करायची. पण व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतं आणि म्हणून आपण थांबतो आणि नोकरीकडे बघतो, हे चुकीचं आहे. नोकरी करणं तेवढंच गरजेचं आहे. 4 ते 5 वर्ष माणसाने जर नोकरी केली तर त्याला अनुभव मिळतो. म्हणजे कहावत आहे, जहां ना पोचे रवी वहां पोचे कवी और जहां ना पोचे कवी वहां पोचे अनुभवी.
तर जर माणसाकडे अनुभव असला तर तो 7 समुद्रापलीकडे जाऊ शकतो आणि या अनुभवाच्या जोरावरच तुम्ही चांगला व्यवसाय करू शकतात आणि अनेक लोक तुम्हाला भागीदार म्हणून तुमच्या बरोबर यायला तयार असतात. खरंय. खरं तर हे नेहमी असं म्हणतात की हा अनुभव जो आहे ना तो दुसऱ्यांच्या पैशावर आपण कमवावा. नक्कीच. म्हणजे मी असं म्हणेन की ट्रायल अँड एरर कधी पण स्वतःच्या पैशावर नाहीच करायचा. नोकरी करतानाच तो ट्रायल अँड एरर झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही चांगला यशस्वी अनुभव घ्या आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करा. खरंय. पण गोष्ट अशी आहे की सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशाची सोंग करायची गरजच लागत नाही. हा नाही म्हणजे मला म्हणायचंय की या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्याप्रमाणे तर आम्ही जुळवल्या तर नक्कीच एक व्यवसाय सुरू होतो. पण या सगळ्या मागे आज एक तुमचं यशस्वी जीवन आहे, पण त्याच्या मागे लहानपणातले खडतर असेही काही प्रसंग आहेत. म्हणजे तुम्ही पुस्तकातही लिहिलंय, मी थोडंफार बघितलंय, वाचलंय, अनुभवलंय, त्यामुळे मला माहितीये. पण 75 पैसे वाचावेत म्हणून वडिलांनी मालवणी ते कांदिवली चालत जायचं आणि आठवड्याच्या शेवटी या मुलांना 4.5 रुपयाचं काहीतरी खाऊ पिऊ घालायचं. आता हे सगळं जे काही गणित होतं, हे गणित त्या आईबाबांनाच ठाऊक, पण त्यामुळे ते जे प्रसंग घडले त्याचा उपयोग उद्या उद्योगात, म्हणजे आज जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या उद्योगात आहात तेव्हा या सगळ्या प्रसंगांचा एक रिफ्लेक्शन म्हणू आपण, ते कसं होतं? या सगळ्या परिस्थितीचं रिफ्लेक्शन म्हणजे मी जे आहे ते आहे. कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला काय ना काहीतरी घडत राहतं. काही लोक त्याच्यावर नजरअंदाज करतात आणि काही लोक त्याला कॅप्चर करून मनामध्ये ठेवतात. तर हे सगळे प्रसंग जे आहेत, जे माझ्या वडिलांचे कष्ट किंवा माझ्या आईचे कष्ट, हे सगळे मी फक्त बघितले नाही तर मी माझ्या मनामध्ये रेकॉर्ड केले. आणि मी असा विचार केलेला की ह्या परिस्थितीला आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि तिकडनं तो प्रोत्साहन मिळाला. जर हे कदाचित हे झालं नसतं, जर मी एक चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जर जन्माला आलो असतो तर कदाचित मी या स्टेजपर्यंत पोहोचलो नसतो. कुठच्या तरी कंपनीमध्ये मी एक चांगला जॉब घेऊन व्यवस्थित सेटल झालो असतो, पण मी उद्योजक नसतो. तर हे 75 पैशाची स्टोरी म्हणा किंवा आईचे कष्ट म्हणा किंवा आईचे दागिने विकले जाण्याची माझ्या नजरेसमोरची स्टोरी म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे मी घडलोय. तर मी असं मानेन की त्याच्यामध्ये निगेटिव्ह नाही. म्हणजे या जगामध्ये निगेटिव्ह काहीच नसतं. जे लोक नेहमी निगेटिव्ह असतात ते देखील पॉझिटिव्हली निगेटिव्ह असतात. बरोबर. मी असं मानतो की या जगात निगेटिव्ह काहीच नाहीये. आणि या सगळ्या चांगल्या शिकवण होत्या. म्हणजे मी चांगल्या शाळेत होतो, तिथे मला अकॅडमिक नॉलेज चांगलं मिळत होतं, पण मला जी जीवनाची परिस्थिती होती ती माझी खरी टीचर होती आणि त्या परिस्थितीमुळे मी घडलोय असं मी म्हणेन. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं निगेटिव्ह काहीच नाही आणि म्हणूनच कदाचित तुम्ही म्हणता की जी समस्या आहे त्याचं संधीत रूपांतर करा. अर्थात शब्द, स्लोगन्स, सुविचार म्हणून हे बरं वाटतं, पण हे समस्येचं संधीत रूपांतर करणं हे तुम्ही नेमकं कसं केलं? आणि आज आमच्या समोर जर एखादी समस्या आली तर आम्ही हातपाय गाळतो, निराश होतो, 2 पावलं मागेच सरकतो की आपण करायचं की नाही. तर नेमकं हे कसं करावं? जेव्हा आपल्याला परिस्थिती चेंज करायची इच्छा असते आणि जेव्हा ही इच्छा मजबूत असते तेव्हा आपण नेहमी शोधत राहतो की आपण काहीतरी वेगळं कसं करावं. शिक्षणावर कॉम्प्रोमाइज नाही करायचं हे आईवडिलांचं अगोदरपासूनच मत होतंच आणि मला देखील माहित होतं की जर मी पुढच्या लेवलवर पोहोचू शकतो तर ते शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये मला जो वेळ मिळायचा, म्हणजे लोक क्रिकेट खेळायचे किंवा त्या काळामध्ये तुम्ही गोट्या खेळायचे किंवा गिल्ली दंडा, ज्याला आपण मराठीत विटी दांडू म्हणतो, ते खेळायचे. पण मी तसं न करता डिस्को बिंदिया नावाच्या कंपनीमध्ये काम करायचो आणि आठवड्याला मला 3.5 रुपये मिळायचे. आणि 3.5 रुपये अशा काळात मिळायचे जेव्हा सँडविच आणि वडापाव आपल्याला 15 पैशाला मिळायचं. तर 3.5 रुपये देखील फार मोठी रक्कम होती. पण मला एक समजलं की या जगामध्ये तुम्ही कोणाला जर सोय करून दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्यावसायिक ऑपॉर्च्युनिटी मिळते. जर ज्या लोकांना जे वस्तू मिळत नाही ती जर तुम्ही त्याला प्रोव्हाइड करून दिली आणि ते ऑर्गनाईज करायचं जे तुम्हाला संधी मिळते, त्या संधीमध्ये एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. असं करता करता मी पाहिलं, शाळेचे दिवस गेले, कॉलेजचे दिवस आले. कॉलेजच्या दिवसांमध्ये देखील चप्पल वीक, कपडे वीक, परफ्यूम वीक, कॉस्मेटिक्स वीक, हे विकता विकता, दारोदारी जाऊन विकता विकता एवढं समजलं की बाबा ज्या लोकांना आपण भेटतोय ते फक्त आपले ग्राहक नाही आहेत, ज्या लोकांना आपण भेटतोय ते आपले शिक्षक आहेत. असे लोक देखील भेटले जे तोंडावर दरवाजा आपटायचे आणि असे लोक भेटले ज्यांना विकत घ्यायची गरज नसून सुद्धा ते विकत घ्यायचे, घरामध्ये बोलवायचे, चहा कॉफी द्यायचे आणि चर्चा करायचे. तर हे जे शिकायला मिळालं ना, हे खरं म्हणजे इट वॉज अ वॉकिंग MBA कॉलेजच्या दिवसांमध्ये. सकाळी कॉलेज आणि दुपारच्या नंतरचे हे उद्योग, आणि ह्या उद्योगाने मला समाधान मिळायला लागलं. आणि समाधान म्हणजे जेव्हा मी असं म्हणतो नेहमी की ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडतात तेव्हा माणसाला स्वतःबरोबर एक सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. ते मला फार कमी वयापासून मिळत आलेलं आहे.
माझ्या एका मावशीने मला विचारलं की तुझे वडील महिंद्रा अँड महिंद्रामध्ये नोकरी करतात, तुला लाज वाटत नाही? तू दारोदारी जातो, कपडे विकतो, हे करतो ते करतो. मी तिला फक्त एवढंच विचारलं की तुझा मुलगा ग्रॅज्युएट झाला, किती कमवतो? तर त्याचा पगार 1200 रुपये होतं. मी त्यांना सांगितलं मागच्या वर्षाचं माझं प्रॉफिट 13,000 रुपये झालंय. हो. त्यानंतर ती मावशी मला कधीच भेटली नाही. माझ्या शाळेचा मित्र आहे उमेश नवानी, त्याचे वडील अत्यंत जबरदस्त माणूस होते, आहेत, प्रेम नवानी साहेब. ते मला नेहमी म्हणायचे की कामामध्ये शरम नाही केली पाहिजे. आणि त्यांचे एक पेटंट डायलॉग होता, जिसने की शरम उसके फुटे करम, जिसने की बेशरमाई उसको मिली दूध मलाई. त्या एका स्टेटमेंटमध्ये मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, शाळेमध्ये मी हे ऐकायचो 8वी 9वी आणि 10वी मध्ये. आम्ही काम करण्यामध्ये मी तर एकदमच निर्लज्ज झालेलो. म्हणजे मला कुठच्याही कामाची काहीही लाज वाटत नव्हती आणि वाटत नाही आणि वाटणारही नाही. कारण काम हे काम असतं ना. आणि आपण शाळेमध्ये शिकतो ना, जे आपण काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला अति उत्कृष्ट राहणं गरजेचं आहे. जर झाडूवाला असेल तर त्यांनी झाडू सुद्धा अति उत्कृष्ट प्रकारे मारली पाहिजे. तर मी ज्या कार्यामध्ये हात टाकतो त्या कार्यामध्ये मी सर्वात उत्कृष्ट असायला पाहिजे, हाच माझा प्रयत्न असतो. खरंय. 3.5 रुपयापासून सुरू झालेली ही कहाणी असं म्हणायला हरकत नाही. पण पुढे एका मिठाईवाल्याकडे तुम्ही त्याला इंग्लिश शिकवायला जायला लागलात. ह्याच 3.5 रुपयाचे 350 रुपये झाले आणि अर्थात ही रक्कम पुढे पुढे वाढत गेली. पण संगणक, कम्प्युटर, त्यावेळेला हे वाटणं की कम्प्युटर हा म्हणजे आमच्या जीवनाचा भाग आता झालाय, पण त्यावेळेला तो आपल्या व्यवसायाचा आधार बनू शकतो, हे लक्षात कसं आलं? 1993 मध्ये मी माझ्या फायनल इयरच्या ग्रॅज्युएशन मध्ये होतो आणि मला हा विचार नक्कीच होता की जरी मी आज 20-25 हजार रुपये महिन्याला कमवतोय, हे विक ते विक, छोटे मोठे उद्योग करून, ते ठीक आहे, पण एक करिअरसाठी हे चांगलं नाहीये. मला कुठेतरी स्टेबिलिटी आणणं फार गरजेचं आहे. आणि 93 मध्ये IT वॉज कन्सिडर्ड ॲज लक्झरी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वॉज लक्झरी. ते सर्वसाधारण सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचूच शकत नव्हतं 93 मध्ये. इट वॉज कन्सिडर्ड ॲज लक्झरी. त्या काळामध्ये मी विचार केला की आपल्या भविष्यासाठी भारतामध्ये येणारा जो वादळ आहे, भारतामध्ये ज्या संधी येतील त्या IT शी निगडीत येणार. आणि आपल्याकडे लोकसंख्या आहे, जगाकडे लोकसंख्या नाहीये. कारण 1/6 पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज इंडियन पॉप्युलेशन. मला असा अंदाज होता की कदाचित भारतीय नागरिक जगभरात प्रसिद्ध होतील आणि ताकदवर होतील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जोरावर. तेव्हा मी निर्णय घेतला, FY BCom मध्ये निर्णय घेतला की आपण ITच्या मार्फत ITच्या क्षेत्रात प्रवास करूया. आणि 1993 मध्ये मी माझं पहिलं कम्प्युटर घेतलं आणि त्यावेळेला मी राहायचो मालवणीमध्ये. मुंबई रायट्स झालेले तेव्हा. मुंबई रायट्स मला अजूनही आठवतं. आणि आमच्या एरियामध्ये कर्फ्यू लागलेला. मालवणी म्हणजे सुप्रसिद्ध जागा आणि पृथ्वीवरती सगळ्यात सेफ जागा म्हणजे माझ्यासाठी ती मालवणी आहे. आणि कर्फ्यू लागला आणि सकाळी कर्फ्यू ओपन होतो आणि संध्याकाळी कर्फ्यू ओपन होतो फॉर एसेन्शियल कमोडिटीज. तर सकाळी माझ्या मित्रांनी मला थोडेफार उष्ण पैसे दिलेले, स्वतः माझे पैसे होते, त्याच्यामध्ये 32,000चा पहिला 286 घेतला आणि ते पैसे खिशात टाकून जेव्हा कर्फ्यू सकाळी रिलॅक्स होतं तेव्हा चालत मालवणी 8 नंबर पासून, बस बी सगळे बंद होते, 3-4 मित्र बॉडीगार्ड म्हणून, कारण खिशात पैसे होते, कांदिवली स्टेशन पर्यंत चालत गेलो आणि तिकडच्या त्या डीलरला पैसे दिले आणि मग रेल्वे स्टेशनवर जाऊन बसलो. संध्याकाळी जेव्हा परत कर्फ्यू रिलॅक्स होतो त्या काळामध्ये आम्ही परत मालवणीमध्ये प्रवेश केला, परत मालवणीमध्ये परत आलो. असं करून 93ला आम्ही आमचा पहिला कम्प्युटर घेतला. आणि मला एक विश्वास होताच, ज्याला आपण आज विजन म्हणतो, विजन स्टेटमेंट, मिशन स्टेटमेंट, हे सगळं प्रोडक्टिव्हिटी, हे सगळं मला त्या काळामध्ये समजत नव्हतं. पण मला एवढं समजत होतं की भविष्याचा विचार आज करणं गरजेचं आहे. कारण आज मी तरुण आहे, आज जी मी कष्ट करू शकतो ते मी वय वाढल्यानंतर करू शकत नाही. तर एकच विचार केला की आपल्याला आपण जे करतोय त्याच्यावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या एका कम्प्युटरवर मी एवढा फोकस केला की त्या एका कम्प्युटरमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 95 मध्ये अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT इज नॉट ओनली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बट IT इज इंडियाज टुडे, IT इज इंडियाज टुमॉरो अँड IT इज इंडियन टेरिटरी. आणि खरोखर मला असं वाटलं की जो पाऊल मी उचललाय तो योग्य दिशेने उचललाय. बरोबर आहे. पण आजपर्यंत तुम्हाला जे ओळखलं जातं ते सेंट अँजेलो कम्प्युटर एज्युकेशनमुळे. आज इतक्या वर्षांच्या या व्यवसायानंतर, म्हणजे 20 वर्षांच्या या प्रवासामध्ये, गेल्या काही वर्षामध्ये तुमच्या व्यवसायाची क्षितिज देखील आणखीन विस्तारली आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगामध्ये तुम्ही आहात. तर नेमकं हे करावं का उद्योजकांनी? मुळात इतक्या विविध प्रकारच्या उद्योगामध्ये एका यशस्वी उद्योजकांनी नेमकं काय करावं? मी तर नेहमी असं म्हणेन की एक असा काळ होता की देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला फॉर वेल्थ क्रिएशन. वेल्थ क्रिएशन करण्यासाठी एक मार्ग नसतो, वेल्थ क्रिएशन करण्यासाठी मल्टिपल मार्ग असतात. म्हणजे वॉरन बफे जे काम 20 लोकांना घेऊन करतो तेच काम
बिल गेट्स 1.25 लाख लोकांना घेऊन करतो. तेच काम रिचर्ड ब्रॅन्सन 250 कंपनीज घेऊन करतो. तर देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला टुवर्ड्स वेल्थ क्रिएशन. मी असं म्हणेन की आपण ज्या मार्गी चाललोय त्याच्यावर कॉन्फिडन्स आणि विश्वास असणं फार गरजेचं आहे. आणि ते जर एकदा सुरळीत बसलं की तुम्ही यशस्वी होऊ शकता. मी एक विचार केला की मी कुठच्या धंद्यात आहे, नेमकं कुठच्या धंद्यात आहे. इज इट एज्युकेशन, इज इट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी? तर नाही. आय एम इन द बिझनेस ऑफ बिल्डिंग रिलेशनशिप्स, संबंध बांधणे. आणि 12 वर्ष अगोदर मी असा विचार केला, साधारणतः 2002-2003 साली, की आपण जे संबंध बांधले आहेत, कारण व्यवसायामध्ये लोकांना तुमच्यावर विश्वास असणं फार गरजेचं आहे. आणि तो विश्वास कसा निर्माण होतो? कुठच्याही व्यक्तीचं चरित्र जे आहे हे आपल्याला एका व्यवहारात समजतं. आपण किती गोड असलो, किती चांगले असलो एकमेकांशी, तरी सुद्धा त्याच व्यक्तीबरोबर जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा त्याचं खरं चरित्र आपल्याला समजतं. आणि ही जाणीव मला लहानपणापासून आली होती, कारण माझा फक्त व्यवसाय होता लोकांबरोबर संपर्क करणं, त्यांच्याशी संभाषण करणं, त्यांना हे विक ते विक, त्यांच्या गरजा ओळखणं. शिक्षणाच्या क्षेत्रात आल्यानंतर एक सगळ्यात चांगला फायदा हा झाला की IT मध्ये तुमच्यापेक्षा वयाने मोठे, तुमच्यापेक्षा पैशानी मोठे, तुमच्यापेक्षा साईजनी मोठे, उंचीनी मोठे, रुंदीनी मोठे, हे सगळी लोक तुम्हाला पैसे द्यायचे आणि सर म्हणायचे. असा दुसरा कुठचाच व्यवसाय नव्हता. मग मी हा विचार केला, जर आपण एवढे, आपल्याकडे संबंधांचा एवढा मोठा समुद्र आहे, महासागर आहे, तर याच संबंधांच्या जोरावर आपण अनेक व्यवसाय केले पाहिजेत, आपण अनेक उद्योग केले पाहिजेत. मला अभिमान वाटतं की मुंबई शहरामध्ये सेंट अँजेलोस प्रोफेशनल एज्युकेशनमुळे सर्वसाधारण सामान्य व्यक्तीपर्यंत कम्प्युटर एज्युकेशन पोहोचवायचं आम्ही काम केलं. साधारणतः 3 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण दिलं. म्हणजे 3 लाख फॅमिलीज, कुटुंब आमच्याबरोबर जोडले गेलेली आहेत. आजच्या तारखेला तुम्हाला कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला रेफरन्स लागतो, तुम्हाला टेस्टिमोनियल लागतो, आणि ते आमच्याकडे पोट भरून आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना एवढा विश्वास आहे की ते आमच्या वतीने लोकांना टेस्टिमोनियल देऊ शकतात. मग मी विचार केला, एज्युकेशन ही एक चांगली योजना आहे, ही एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे, याच्यामध्ये तुम्ही अब्जोपती होऊ शकत नाही. मी असं नेहमी म्हणतो की चांगल्या लोकांच्या हातात जर पैसे आले तर त्या पैशाचा तो चांगला उपयोग करू शकतो समाजाला वाढवण्यासाठी. मग आम्ही असा विचार केला की अजून काय उद्योग करावा, तर रिअल एस्टेट कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाऊल टाकलं. आणि हेच संबंध, जे संबंध आम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात भेटले, याच संबंधांच्या आधारावर, त्यांच्या टेस्टिमोनियलवर, त्यांच्या रेफरन्सेसवर आम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलो, त्याच्यानंतर आता आम्ही मीडियामध्ये कामं करतो, आता आम्ही इव्हेंट्समध्ये प्रवेश करतोय, आंतरराष्ट्रीय आमचा व्यवसाय आहे, ऑनलाईन एज्युकेशन आहे, भारतीय विद्यार्थ्यांना आम्ही परदेशी पाठवतो. मी असा विचार केला की आपल्याकडे नेहमी मल्टिपल बिझनेसेस असणं फार गरजेचं आहे. कुठचाही व्यवसाय जो असतो ना, 12 महिन्यामधनं 4 महिने प्रॉफिट देतो, 4 महिने ब्रेक इव्हन असतो आणि 4 महिने तुम्हाला तोटा देतो. आणि हे जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर एकापेक्षा जास्ती व्यवसाय करणं फार गरजेचं आहे. जसं उत्तरा माझा सध्या इंटरव्ह्यू घेते, तसं मी अनेक महिन्यांअगोदर मनोहर जोशी सरांचं इंटरव्ह्यू घेतलं. आणि त्याच्यामध्ये एक फार चांगलं ते मला म्हणाले, जे मी कधीच विसरू शकत नाही, की प्रत्येक उद्योजकांनी कमीत कमी 3 व्यवसाय करावे. एक व्यवसाय असा असावा जो एकदम सेफ असला पाहिजे, घरी फिक्स्ड पैसे आले पाहिजेत, तुमच्या करंट स्टेटसला मॅच होणारा तुमचा खर्च त्याच्यामध्ये भागलं पाहिजे. दुसरा धंदा असा असावा जो एकदम सेफ नकोय आणि एकदम रिस्की नकोय. आणि तिसरा व्यवसाय असा असावा जो 100% रिस्की असावा, म्हणजे लागली तर लॉटरी, नाहीतर लावलेले पैसे गेले. आणि हे किती योग्य आहे? तर मी असं म्हणेन की प्रत्येक उद्योजकांनी एका उद्योगला जोडून दुसरा उद्योग करणं गरजेचं आहे. मी अजून एक टिप्पणी देऊ इच्छितो तरुणांना, जे उद्योग करतात अशा लोकांना, की कधी पण असा व्यवसाय नाही करायचा ज्यामध्ये आपली मुद्दल आणि आपला नफा कस्टमरच्या घरात असेल. कारण मग तुम्ही त्याच्यावर अवलंबून असता. आपण जो व्यवसाय करू तो व्यवसाय शक्य असेल तिथपर्यंत तो व्यवसाय असा करावा जिथे मुद्दल आणि नफा हे दोन्ही आपल्या कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपण परफॉर्म करणारच, पण कदाचित समजा जर कस्टमरने आपल्याला परफॉर्मन्स नाही दिली तर आपण कस्टमरमुळे उठू शकतो व्यवसायातनं. तर आम्ही जेवढे व्यवसाय निवडलेत या सगळ्या व्यवसायामध्ये आमची मुद्दल आणि आमचा नफा हे आम्हीच कंट्रोल करतो. अशा पद्धतीचे अनुभवाने शिकलेले ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आम्ही जोडत गेलो आणि त्यांना आम्ही व्यवसायामध्ये वापरत गेलो. वा, खरं तर तुम्ही म्हणालात तसं की माणसं जोडणं हाच माझा व्यवसाय आहे. आणि म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं की फील्ड कोणताही असो यांची ओळख तिथे असते. म्हणजे आता महेश मांजरेकरांसारखा एखादा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, तो त्यांचा खास मित्र असतो.
एखादा खूप मोठा उद्योजक असेल तर तिथे त्यांची ओळख असते. फार काय म्हणजे अगदी परदेशात सुद्धा एखाद्या ठिकाणी आपल्याला काही अडचण आली ना तर एक फोन करावा. बरेच फोन येतील तुम्हाला, पण पण असं होतं की तिथे ओळख नाही अशी, मला वाटतं असं एखादं ठिकाणच नाही असं वाटायला लागतं. पण हा इतका व्यापक जनसंपर्क म्हणजे कशाच्या बळावर आणि कसा तुम्ही उभा केला? स्वइच्छा आणि आवड. आणि मी असं नेहमी म्हणतो की येणाऱ्या दिवसांमध्ये मित्रांनो अशी बरीच कामं असणार जीवनामध्ये जे पैशाने होणार नाही, हे फक्त संबंधानेच होणार. आणि असं म्हटलं जातं की एका व्यक्तीला कुठेही पोचायचं असेल तर त्यांना 6 व्यक्ती त्याच्या जीवनातले पोचवू शकतात. ओनली 6 पीपल. पण त्या 6 लोक कोण आहेत ते आपल्याला शोधता आली पाहिजेत. माझ्या जीवनातला महेशजी इथे आहेत म्हणून मी हे सांगणार मुद्दामून. माझ्या जीवनातला एक फार सुरेख प्रवास झाला. साधारणतः 1 वर्ष अगोदर मी महेशजींबरोबर आम्ही 4-5 चांगले मित्र आम्ही एकत्र एक प्रवास करायला गेलो मध्य प्रदेशला. इकडनं वाराणसीला फ्लाईटने गेलो आणि वाराणसीहून मध्य प्रदेशला आम्हाला यायचं होतं. 8 तासाचा तो प्रवास होता. गाडीमध्ये सगळे दिग्गज लोक होते, मी नाव घेऊ शकत नाही, पण त्याच्यामध्ये सगळी झोपली आणि फक्त मी आणि महेशजी आम्ही जागे होतो. आणि मी तरी कमीत कमी त्यांच्याकडनं शिकत होतो. आणि त्यांच्या जीवनाच्या प्रवासावर मी असं म्हणतो नेहमी मित्रांना की आपण किती चांगलं उत्तर देतो याला आता काहीच महत्व राहिलं नाहीये. आपण किती चांगले प्रश्न विचारू शकतो ह्याचं महत्व आहे. त्या 8 तासामध्ये कदाचित महेशजींना एवढे प्रश्न कुठच्याही डायरेक्टर, प्रोड्युसर, त्यांच्या मिसेसनी कोणीच विचारले नसतील तेवढे मी विचारले. आणि त्यांची सुरुवात देखील माझ्याच जीवनासारखी झालेली आहे. म्हणजे असे अनेक लोक आहेत ज्यांनी शून्यातनं, चाळीतनं सुरू केलेलं आहे आणि आज फार मोठे लेवलवर पोहोचलेले आहेत. मी एकच म्हणेन की प्रत्येक माणसाने रिलेशनशिपमध्ये इन्व्हेस्ट करणं फार गरजेचं आहे. आणि निस्वार्थ रिलेशनशिप. तुम्ही कोणालाही फेवर करता तेव्हा बदल्यात आपल्याला काय मिळू शकतं हे कधीच विचार करायचा नाही. जर असा विचार आला तर ते रिलेशनशिप सक्सेसफुल होऊ शकत नाही. जेवढं आपण समाजाबरोबर निगडीत राहू शकतो तेवढं निगडीत राहणं गरजेचं आहे. समाजात फक्त पैसे कमवणे हा हेतू नसून समाजाचा जर आपण काय उद्धार करू शकलो आपल्या व्यावसायिक कार्यामार्फत. मी असं म्हणतो लोकांना की बिझनेस करणं म्हणजे प्रार्थना करणं आहे. बिझनेस करणं म्हणजे देवाचं काम करणं आहे. बिझनेस इज मेकिंग अदर पीपल्स लाईफ इझी. आणि जर हे आपण करू शकलो तर आपण देवाचंच काम करतोय. आणि हे करताना आपले जे संबंध आपण जोडत जातोय, मी म्हणजे देवाच्या कृपेने भारतातल्या कुठच्याही शहरात कनेक्टिव्हिटी करू शकतो, जगातल्या कुठच्याही शहरात कनेक्टिव्हिटी करू शकतो. आणि माझे मित्र देखील माझ्याकडनं ती कनेक्टिव्हिटी साधतात नेहमी. असं आम्ही नेटवर्क बनवलंय. आणि मी लोकांना टिकवतो सांगून की आपल्याला आपलं स्वतःचं इकोसिस्टम बनवणं गरजेचं आहे. आपल्याकडे आपल्या स्वतःचं इकोसिस्टम असलं तर तेजी आणि मंदी ही आपल्याला कधीच टच करणार नाही. ही जगासाठी आपल्यासाठी नाहीये. तर ऑलवेज कीप बिल्डिंग द इकोसिस्टम आणि कीप इन्व्हेस्टिंग इन द रिलेशनशिप. ते इन्व्हेस्टमेंट तुम्ही 25 वर्ष अगोदर केलं असेल, आजपर्यंत फळलं नसणार. 2 वर्षानंतर फळेल किंवा 10 वर्षानंतर फळेल, पण फळेल नक्कीच. वन रेफरन्स, वन टेस्टिमोनियल, वन सपोर्ट ॲट द टाइम ऑफ नीड कॅन बी अ गेम चेंजर, कॅन बी अ टाइम चेंजर, कॅन बी अ फॉर्च्यून चेंजर. म्हणजे या पुस्तकात एका ठिकाणी म्हटलंय की मला देव सापडला. म्हणजे आजूबाजूला मदत करणारी अशी अनेक मंडळी त्यांना मिळाली. आणि मला असं वाटतं की आज उद्योजक बनू पाहणाऱ्यांसाठी यांच्या रूपानेही देव अनेकांना सापडला असेल. ज्या पद्धतीने खरं तर त्यांची मदत किंवा जसं म्हणाले तर की निस्वार्थी पद्धतीने एक रिलेशन जोडणं. म्हणजे आम्ही कॉलेजेसमध्ये उद्योग प्रेरणा नावाचा जो कार्यक्रम करतो त्यात ते नेहमी विद्यार्थ्यांना असंच सांगतात की आजचा तुमचा मित्र हा उद्या कधी कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही. आणि मला असं वाटतं की हेच एक एम किंवा अशा अनेक गोष्टी या आज विद्यार्थ्यांना उपयोगी पडतायत. मला अगदी आवर्जून उल्लेख करायचा आहे रेडिओचा, की आज रेडिओच्या माध्यमातून सेंट अँजेलो कम्प्युटर एज्युकेशन हे अनेकांपर्यंत पोहोचली. पण एक त्यांची स्वतःची अशी एक भाषा जी अनेकांना आवडते आणि अनेक असे रिप्लाईज माझ्या मेलबॉक्समध्ये नेहमी पडलेले असतात की ते जे सांगतात ते आम्हाला पटतं. मला असं वाटतं की ही कन्व्हिन्सिंग पॉवर आहे किंवा तुमच्या मनातलं त्यांच्या समोरच्यांच्या मनात पोहोचवणं, यासाठी हे एक संभाषण कौशल्य आहे. या कौशल्याचा उद्योगामध्ये निश्चित उपयोग होतो का? आणि या रेडिओ ऍक्टिव्हिटी मधनं तुम्हाला जे एक फीडबॅक मिळाला त्याबद्दलही ऐकायला आवडेल. मी असं नेहमी म्हणेन की प्रत्येक उद्योजकांनी लोकांचे न विचारलेले प्रश्नांची उत्तरं देत आली पाहिजे. म्हणजे ती देखील एक कला आहे. नेहमी आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर द्यावं असं नसून
आपल्याकडे एवढी क्षमता असणं गरजेचं आहे व्यवसाय करता करता, की व्यक्तीने प्रश्न न विचारता आपल्याकडनं त्याला उत्तर मिळालं पाहिजे. रेडिओच्या मार्फत म्हणजे एवढे चांगले मित्र झालेत पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये, कारण हे मराठी कार्यक्रम आहे, की लोक येऊन तुम्हाला भेटतात कार्यक्रमामध्ये आणि ते स्वतःहून सांगतात की तुम्ही जी माहिती दिलेली ती आमची अशी उपयोगी झाली, तशी उपयोगी झाली, आणि ते ऐकल्यानंतर मला फार बरं वाटतं. मित्रांनो, आपल्याला फक्त एकच करायचंय की अनेक लोकांना पुस्तकं वाचायचा छंद आहे, मलाही होता, आणि आता तेवढा वेळ नसतो की आपण पुस्तक वाचू शकू म्हणून. तर आपण काय करावं, तर आपण अशा लोकांना शोधायचं, अशा माणसांना शोधायचं ज्यांनी भरपूर पुस्तकं वाचली आहेत, आणि त्या व्यक्तीबरोबर 15 मिनिटाच्या संभाषणामध्ये त्या व्यक्तीने जर 500 पुस्तकं वाचली असतील तर त्याचा सार जो आहे तो तुम्हाला त्या 15 मिनिटात मिळू शकतो. तर अशा लोकांच्या नेहमी मी शोधात असतो. माझ्या कुठच्याही प्रवासात माझ्या जीवनातले सगळ्यात टॉप मित्र जे झालेले आहेत ना, ते अनजान लोक आहेत, जे मला फ्लाईटमध्ये भेटलेत, बिझनेस लाऊंजमध्ये भेटलेत. म्हणजे अनोळखीत माणसं, विदाऊट एनी कंडिशन्स. जेव्हा आपण चर्चेला सुरू करतो आणि जेव्हा त्यांच्याबरोबर संभाषण करतो तेव्हा त्यांच्याकडे एवढं आपल्याला शिकायला मिळतं की ते सगळं शिक्षण आपण आपल्या व्यवसायामध्ये जोडून मांडतो आणि चांगले उद्योजक बनतो. हे उद्योजक बनण्यासाठीच जी कौशल्य हवीत त्या सगळ्या कौशल्यांचा अतिशय उत्तम उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे केवळ जसं हे संभाषण कौशल्य नाही, तर एक नेतृत्व गुण आपल्यामध्ये कसा असला पाहिजे, या सगळ्या उद्योगाच्या दृष्टीने पुढची वाटचाल करत असताना कोणकोणत्या टप्प्यातनं आपण पुढे गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी पुस्तकात आहेत. सगळ्याच गोष्टी मी आता यांना विचारणार नाही, नाहीतर मग पुस्तकातलं जे नाविन्य आहे ते कदाचित संपून जाईल. पण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आजच्या दिवसाच्या दृष्टीने, की आज या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि आजच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे. कसं असतं की आई वडिलांची प्रेरणा ही तर असतेच, पण त्याचबरोबर पत्नीची उत्तम साथ ही देखील खूप गरजेची असते. आज बाहेर तुम्ही इतक्या लोकांशी संपर्क केलात, पण घरात म्हणजे घरची आघाडी तुमची शांत होती म्हणून तुम्ही हे सगळं करू शकलात. माझे अगदी जुने मित्र माझ्याकडे पाहतायत की मी काय उत्तर देणार आहे. पण मी असं म्हणेन की आपण किती मोठे उद्योजक झालो तरी आपल्या घरी जर आपण समाधानी नसलो, किंवा आपली मिसेस, आपली मुलं, भाऊ बहीण, आई वडील हे जर आपल्याशी समाधानी नसले तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. देर हॅज टू बी पीस अँड हॅपीनेस ॲट होम. आणि जर हे घरात असलं तरच आपण पुढे जीवनामध्ये जाऊ शकतो. मी आवर्जूनही सांगेन की मला जी पत्नी लाभली आहे, म्हणजे मला बरंच काय माझ्या संस्थेने दिलंय. बायको सुद्धा माझ्या संस्थेतनं झाली आहे. अगोदर ती माझी विद्यार्थी होती, त्यानंतर ती माझ्या संस्थेमध्ये काम करायला लागली. त्यानंतर आमचं लग्न घडलं आणि लग्नाला 14 वर्ष झाली. आता मी कामावर आहे आणि ती पगार देते. क्या बात आहे. आणि शी इज अन एक्स्ट्रॉर्डिनरीली स्ट्रॉंग पर्सन. बॅकबोन, माझं बॅकबोन म्हणायला गेलं तर ती बॅकबोन आहे. कारण आम्ही सगळी मैदानातली माणसं, कागदोपत्री कामाशी आम्हाला आवड नसते. सहसा प्रत्येक उद्योजक तसा असतो, मला वाटतं सगळेच कबूल करतील या गोष्टीला. तर आम्ही कागदामध्ये खेळत नाही. तर त्यासाठी बॅकबोन म्हणजे कोण, तर बॅकबोन मध्ये माझ्या केसमध्ये शी इज माय वाईफ. तर ती सगळं हे सगळं हँडल व्यवस्थित केल्यामुळे मी उद्योग करू शकलो, अनेक उद्योग घडवू शकलो, अजून नवीन उद्योग घडवणार, आणि हे चालतच राहील. कारण मला माहिती आहे की माझं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे, माझा बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे, आणि त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो पुढे. तर वन स्ट्रॉंग मेसेज इज देर हॅज टू बी पीस ॲट होम. आणि त्याचा मोल नाही, म्हणजे इट कॅनॉट बी कम्पेअर्ड विथ द सक्सेस ऑफ बिझनेस. इट इज मॅन्डेटरी आणि इट इज कंपल्सरी. मला असं वाटतं की यांच्या या रिलेशनशिपसाठी एकदा टाळ्या पाहिजेत. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि अगदी या मुलाखतीतला शेवटचा पण महत्वाचा प्रश्न, पुन्हा एकदा उद्योजकतेकडे वळताना, की आज महाराष्ट्रातले उद्योजक असे अनेक आहेत की ज्यांना कदाचित ती संधी सापडत नाही, समस्येचं संधीत रूपांतर होत नाही, प्रश्न अनेक निर्माण होतात, व्यवसाय यशस्वी होत नाही. अशा उद्योजकांनी आपला व्यवसाय यशस्वी व्हावा म्हणून नेमकं काय केलं पाहिजे? मी तर असं म्हणेन की येणारे वर्ष सगळे भारत देशाचे आहेत. आणि असं म्हटलं जातं की 1760 मध्ये भारत देश हा सर्वात ताकदवर देश होता इकॉनॉमिक स्टँडर्ड्सने. 2060 मध्ये परत भारत देश ताकदवर होणार आहे. द होल वर्ल्ड इज लुकिंग टुवर्ड्स इंडिया ॲज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीजना साध्य करण्यासाठी आपल्याला उद्योजक होणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक असा दिवस येईल जेव्हा हे परदेशी लोक आपल्या देशात येऊन काम करतील आणि आपल्या नोकऱ्या करतील, कारण त्यांना आबादी पाहिजे जी आपल्याकडे आहे. जो आपला श्राप मानला जायचा, आबादी
हा आपला श्राप मानला जायचा आणि हीच आबादी आज आपली सर्वात मोठी ताकद आहे. एव्हरी 6th मॅन ऑन प्लॅनेट अर्थ इज अन इंडियन. एक भारतीय नागरिक आहे आणि पूर्ण जगाला या मार्केटचा स्वार्थ आहे. प्रत्येक देशाला, प्रत्येक कंपनीला आपल्या ह्या देशात येऊन व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना आपलं सामोरे करणं गरजेचं आहे. ज्या आपल्या अडचणी आहेत, जेवढे आपले प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याकडे 24 तास पाणी नाहीये, वीज नाहीये, रस्ते नाहीयेत, या सगळ्या आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण जेव्हा जेव्हा हे घडले जातील, जेव्हा जेव्हा हे रस्ते, पाणी, लाईट, 24 तास पॉवर प्रोव्हाइड केलं जाईल, तेव्हा तेव्हा लोकांच्या खिशात पैसा येईल. कारण असं म्हटलं जातं इकॉनॉमिक्समध्ये, एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी इज इन्कम टू द पीपल. आणि जेव्हा हे होत जाईल तेव्हा भारतीय नागरिकांच्या खिशात पैसा येईल. मित्रांनो, आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे, व्यावसायिक होणं गरजेचं आहे. जगातल्या सगळ्या प्रगतिशील देशांनी प्रगती एकाच कारणामुळे केली आहे आणि ते कारण आहे कारण त्यांच्या आबादीमध्ये मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येत उद्योजक आहेत. हे गरजेचं आहे, हे मी नेहमी सांगायचो आणि आज तर मी अजून आवर्जून सांगेन. परिस्थिती चेंज झालेली आहे, ग्लोबल सिनारिओ चेंज झालेला आहे. आज आपण $1 विकत घेण्यासाठी आपल्याला 65 रुपये लागत आहेत. 20 वर्षांमध्ये आपली इकॉनॉमिक पॉवर एवढी स्ट्रॉंग होईल की एका भारतीय रुपयामध्ये आपल्याला 65 अमेरिकी डॉलर मिळतील. आणि मित्रांनो, अरब देशातलं तेल संपेल पण आपल्या देशातली आबादी काय कमी होणार नाहीये. त्यांच्याकडे जरी मर्सिडीज गाड्या असल्या ना, तेल संपल्यानंतर उंटांना घ्यावा लागेल खेचण्यासाठी. पण आपल्याकडे जी बुद्धिमत्ता आहे, म्हणजे लोक अक्षरशः भारत देशाकडे लोक मागणार, म्हणून अनेक कंट्रीज विजा ओपन करतात आपल्यासाठी. आणि तो दिवस दूर नाही मित्रांनो, जेव्हा आपले उद्योजक, एवढे मोठे उद्योजक होतील जगभरात. ग्लोबल उद्योजक होणं गरजेचं आहे. अमेरिका इज सक्सेसफुल ओनली बिकॉज इट डज ग्लोबल बिझनेस. ग्लोबल उद्योजक होणं गरजेचं आहे. एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज येतील, एवढ्या लोकांना आपल्या देशात यायची इच्छा होईल की मग आपल्याला आनंद मिळेल अमेरिकन्सचं आणि ब्रिटिशांचं विजा रिजेक्ट करण्याचा. धन्यवाद.